मित्रांनो, हा जो नवरा बसलाय ना, तो जेवणाला हातच लावत नाहीये. कारण काय तर साहेब म्हणतात, आधी माझ्या गळ्यात सोन्याची चेन घाला, मगच मी जेवणार आणि मगच तुमची मुलगी घेऊन जाणार. अरे बाबा, ही लग्नाची वरात आहे की खंडणी वसूल करायचा कार्यक्रम? स्वतःला पुरुष म्हणून घेतोस आणि लग्नाच्या दिवशी मुलीच्या बापासमोर हात पसरतोस. हिम्मत असेल तर स्वतःच्या कष्टाच्या पैशातून सोन्याची चेन घेणार. सासऱ्याच्या खिशावर डल्ला का मारतोयस? आणि मुलीच्या आई वडिलांनाही एक प्रश्न आहे, एवढं सगळं सहनच का करता? तुमची मुलगी काय ओझा आहे का? की कोणताही मुलगा आला, काहीही मागणी केली तरी चालेल, फक्त लग्न झालं पाहिजे. अरे, मुलगी म्हणजे घरचा मान असतो, कचरा नाही की कुठेही फेकून द्यायचा. खरं सांगायचं तर अशा लोकांना पुरुष म्हणणं सुद्धा पुरुषत्वाचा अपमान आहे. कारण ज्याची नजर मुलीवर नसून सोन्याच्या चेनवर असते, तो संसार काय उभा करणार? आणि नंतर हेच लोक लग्नानंतर नवीन नवीन मागण्या करतात. कधी पैसे, कधी दागिने, कधी गाडी. आणि जेव्हा मुलगी त्रासाला कंटाळते तेव्हा तिच्या आयुष्याचं वाटोळ होतं. म्हणून सांगा बरं, अशा माणसाच्या गळ्यात सोन्याची चेन घालायला हवी की लोकांनी त्याला 4 शब्द सुनवायला हवेत? कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हेही सांगा, लग्नाच्या मंडपात मागण्या करणारा माणूस खरंच नवरा म्हणून घेण्याच्या लायकीचा असतो का?